काय का मी सकाळी घरून निघालो तर तिनं काहीच नाही सांगितलं ना. म्हटलंय नाही. मला जर थकल्यासारखी वाटली पण मला वाटलं जाऊ दे बा हे तर तसंच असेल काही. माहिलं का लक्ष नाही त्याला खरं तर तिचा तास वागतील का बीपी वाढेल असेल नाही तर काय काय लक्ष द्यायला होतं माझं असं फालतू आलो का रे मी फॅक्टरीत काय रे. तिनं काहीच नाही म्हटलं ना मला मी घरी असतो तर पुरलो असतं कसं त्याच्यावर लक्ष राहिलं असतं. अरे दादा टेन्शन नको घेऊ तर दवाखान्यात जाऊ ना आपण. काही नाही तर डॉक्टर करतात व्यवस्थित. काही नसते शिजर म्हणजे काय रे नॉर्मल झालं ते शिजरचं काय आईचं नको आणलं आई कसं जुन्या विचारायची आहे ते तिचं ते तिच्या काळातलं सांगते ती आता नाही झालं तसं आणि परिस्थिती पाहून असते ना दादा निर्णय आईच्या नको ना लागू आणि घेऊ नको एवढा भेट काय रे दवाखाना आहे मेडिकल एवढे प्रगत झालेलं आहे तू काय भेट रे आपण का काय अडाणी आहो का पैसे पाहणारे माणसं हा काय टेन्शन घेतो बाकी चांगला आहे ना तू तसं म्हण चांगला आहे सगळं असं म्हणतो मनाला सांगत राहा चांगला आहे हा टेन्शन नको घेऊ मी हाव ना दादा मी काय म्हणतो हे बाय चल चहा घेते का चल चहा घेऊ आपण नाही रे काही बोलतं का का नाही नाही मी अजून कुठेच जात नाही तिला सांगलं होतं मी तसं की तू काळजी नको करू मी बाहेरच राहतो म्हणून तिचा तू घेऊ नको अरे ते का भेटे येईल का तू वहिनीले का लस काळ आहे ना नाही मी येत नाही मी अतिच थांबतो तू जा ना तू जाय पप्पासाठी दूध आण जाय चांगलं दूध आण कुठून तरी या चांगलं हा साखर नको टाकू तू पाहिजे बा हा जाय पप्पासाठी दूध घेऊन ये लगे मामीजी मम्मीली आण चहा जाय मी नाही घेत काही राहू दे कोणालाच नाही पाहिजे वहिनी नाही भेकाळ तूच भेकाळ असले का काय ना लेगा किती हिंमत बाज येते त्याला 2-2 लेकराला जन्म देतील ना हा खरंच लेगा खरंच स्त्री म्हणजे वाघिणीचंच रूप आहे खरंच पाय ना हा सोपं नाही आहे नवीन जीव जन्माला घालणं त्या हिंमत बाज आहेत तू बाय कर पोगले का हा घेऊ नको मी हाव ना त्यापेक्षा लहान हाव म्हणून काय झालं म्हणलं हिंमत आहे तू टेन्शन नको घेऊ हा दादा हे बाय तू बस होती हो रे रवी लय हिंमत बाज आहेस तू वहिनी अरे तसं काही नाहीये ते वाटते जसं म्हणाले काही नाही देव आहे आपल्या संग सगळं चांगलं होते तिची तब्येत चांगली राहिली पाहिजे का अरे ते डॉक्टर का काही सांगत राहतात निरा याच्या जीवाला धोका त्याच्या जीवाला धोका त्याच्यानं माणूस भेटे ना रे काय का डॉक्टर आहे तर बरोबर आहे ते काय असं पण ते आपल्या जोडून बोलून घेतात ते का देव आहेत का कुठचे येले काय माहित आहे सबन पद्धतशीर होती तू टेन्शन नको घेऊ चल बस ती काय हो कुणी येऊनही नाही राहिलं काही फोनही नाही येऊन राहिला काय झालं काय नाही मी जायला पाहिजे होतं सोबत आई आहेत ना मला म्हणतात घरी राह तू कायच मला घरी ठेवलं मला की मन नाही लागून राहिलं कशी असेल मग ताईची तब्येत हिट बाई मला जायलाच पाहिजे होतं माझं काहीच मन नाही लागून राहिलं काय यायला फोन लावतो कडे काय झालं कसं आहे बाई ताईला किती त्रास होऊन राहिला होता हो त्रास होते बापा काही सोपं नाहीये देवा ताईला त्रास नको होऊ देऊ रे चांगलं होते बापा सगळं चांगलं राहू दे येले फोन तरी लावते कुठे माझा फोन काय माहित हा बेल तर चालली घे ना म्हणा फोन उचला ना नाही तर डॉक्टरच्या कॅबिनमध्ये असतील का अजून मलाच बोलतील हॅलो हा काव कशी आहे ताईची तब्येत चांगली आहे का हो का म्हणजे अजून सिझरचं काय म्हणा तुम्ही मगाशी मला सिझर कर लागते अर्जंट मग सिझर नाही करून राहिले का नेलाय का आतमध्ये हो का असं हो का तुम्ही बाहेर बसले असं नाही मम्मी आई हो का असं हो ना हो का मी बिचारा यायला पाहिजे होतं मला मम्मी म्हणत घरी थांबली आता इतकं मला काही संगमुनी नाही राहिलं काहीच नाही सोबत यायला पुरलं असतं तिथं सगळ्यासोबत थांबली असती मी ताईला त्रास होत असेल का मम्मी आहेत का तिथं दे ना मम्मी जवळ नाही का बरं राहू दे ना काही अर्जंट नाही काही नव्हतं हो का बा झाला मला फोन कर जा 2 मुलं होतात का मुलगा मुलगी होते मला खूप एक्साइटमेंट होऊन राहिल्यासाठी एक मुलगा एक मुलगी झाली पाहिजे है ना मस्त मग ताईला टेन्शनच नाही मुलगा आणि मुलगी आहे ना नाही म्हणा देवाचं का देवाच्या कृपेनं काही बापा फक्त सुखरूप होऊ दे म्हणा आहे ना काही चालते म्हणा आम्हाला 2 मुलं असले काय 2 मुली असल्या काय सगळं आनंदानं स्वीकारतो म्हणा आम्ही फक्त चांगलं ठेव म्हणा बापा सगळं ताईची तब्येत चांगली ठेव म्हणा हो मला फोन कर जा मला असं वाटतं बिचारा फोन करा असं वाटतं तुम्ही तिकडे डॉक्टर सोबत बोलायले का कुठे काय आहे म्हणून मी करून नाही राहिले तर मला काहीच घरी मन नाही लागून राहिलं मला झाला फोन कर जा मी येऊ का कोणासोबत दवाखान्यात देऊ का मी राहू दे बरं हा चालते ना हो हो फक्त मला फोन कर जा बरं ठीक आहे हो ठेवते मग कुठे गेलत्या मामीची तुम्ही कुठे नाही जवळ बा अति ना बा या दवाखान्याच्या बाहेरच गजान बाबाचं मंदिर आहे तर ती गेलती बापा म्हटलं मा लेकीले सुखरूप याच्यातून सुटका कर बापा लेकरायला साजरं ठेव एवढंच म्हटलं बापा मायले लेकरायला साजरं ठेव ते पाहायला गेलती मंदिर दिसलं मला रावलंच नाही म्हणलं मा पोरीले आतलं देवाचंच तिला काम आहे आता म्हणलं देवाच्या आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच नाही या घटकाला देवच असते बरं बापा लय बिकट असते हा नैन जन्म कोण म्हणतात बाईचा बायात पण म्हणजे का तोंडाची गोठ आहे का मालिकीचा पुनर्जन्मच होते हा नैन जन्मच होते म्हणून बापा देवाजवळ साकडं मागायला गेलती कुठे नव्हती गेली बापा ती मंदिरात देवाले म्हटलं बापा तेवढं साजरं हो दे बापा सबन साजरं रे देवा
मी तर काही म्हणत नाही बापा, कबूल नाही करत काही. आपलं तर सारं दुसऱ्याच्या माथा आहे. पण उपास करीन बापा मी गजाननाथ, वाय निरक्षणाचे उपास करीन मी. मला लेकीचं सबन साजरं होऊ दे. लय उशीर लागला का म्हटलं रवीची आई? हो ना जी, तेच तर म्हटलं. अरे बाय. आवाज आला माझ्या लेकराचा. इन बाई, पहिला लेकरू झालं है ना बाई. बा आता दुसऱ्यात जास्त अंतर नचा बाई. मला केले त्रास होईन बाई. काही लेकरात 5 मिनिटाचा राहते माय, काही लेकर 15-15 मिनिटाचं राहते माय बाई. इन बाई शिजर आहे, याच्यात अंतर नाही राहत. नॉर्मल असली तर मग दुसऱ्याची वाट पाहतात ते. शिजर आहे, आता दुसरं येते पा. देव आहे आपल्या इकून. देवा हॅलो बाई. माय कशी आहे माय? वहिनीच्या आईला शेवटी वहिनीची काळजी वाटली. वहिनीच्या आईच्या तोंडातून काय निघाल पहिले की माई लेख कशी आहे माय. खरंच आहे लेख, बरोबर आहे. पोटातून जन्म दिला सोपं नाही आहे. त्यांना शेवटी त्याच्याच लेकराची काळजी जास्त. मामीजी टेन्शन नका घेऊ, वहिनीची तब्येत चांगली आहे. तुमच्या तोंडात साखर पडो लाईने जवळ बा. सगळं साजरं राव बापा. मै लेकून माय ना तू बी. अभिनंदन, मुलगा आणि मुलगी झाली तुम्हाला. काय मुलगा आणि मुलगी हो का? पोरीची तब्येत कशी आहे? मै पोरगी कशी आहे? हा, पेशंटची पण तब्येत चांगली आहे आणि मुलं पण चांगले आहेत. व्यवस्थित झालं सगळं. आम्ही भेटू शकतो, पाहू शकतो का आम्ही? 10 मिनिटं थांबा, त्यांना दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतात, नंतर तुम्ही भेटू शकता. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. इट्स ओके. आई पोरगण पोरगी देवान ऐकलं. हो रे महाराजा, देवानं ऐकलं तो आलं. जाय पेढे घेऊन ये. थांब दादा तू, मी आणतो पेढे. तुम्ही दोघंही थांबा, आबा आहे अजून तिथं. मी आणतो पेढे. 5 किलो मिठाई आणतो, 5 किलो पेढे आणतो. मग नात झाली मले, नातू झाला. मग नातीची बी मिठाई वाटला गेली पाहिजे, मग नाताची बी पेढे वाटला गेले पाहिजेत. मी आणतो पेढे मिठाई. अभिनंदन येईन बाई. आधी झाल्या. हो बापा, ई बाई बा, तुमचं बी अभिनंदन. समजा चांगलं आहे म्हणते. मोहिनीची बी तब्येत साजरी आहे म्हणतात. लेकरं बी चांगले आहेत. चांगलं आहे बापा. मी आणतो रे पेढे आणतो. ती वाटच होता, दवाखान्यात वाटतो पहिले सगळे आणि मग घरी. अरे लाईन असून पहिले फोन कर, वाट पाहत असेल पोरगी. हो तेच तिला फोन करतो. हो मी येतो रे, पेढे मिठाई घेऊन येतो. आई मी आज लय खुश आहो, लय म्हणजे लयच खुश आहो. मला असं वाटू राहिलं की दुनियातला सगळा श्रीमंत माणूस मी आहो. मला सगळ्या दुनियातल्या खुशिया भेटल्या आई आज. आई मला पोरकोन पोरगी झाली आई. आई देव हाय, दुनियात देव हाय अजून, तो ऐकते माणसाचं. तू म्हणतो ते बरोबर आहे, देव सगळ्याच ऐकते. देवानं ऐकलं आई आज मला. नाही खरंच देव आहे. एकच इच्छा राहील ती लेक की नातूबाईली मांडीवर खेळायची. आता देवानं ते बी इच्छा पुरी केली. आता मला बी मांडीवर खांद्यावर माय नातू खेळतील. याच्यासारखं सौभाग्य आहे का माणसाले कोणतं? नातूबाईल्या मांडीवर खांद्यावर खेळवणं हेच तर आपल्या जीवनाची मोक्ष प्राप्ती आहे. काय पाहिजे माणसाले अजून? झालं लेक आपलं जीवन सार्थक झालं. हो रे महाराजा, सगळं भेटलं तुले काय आम्हाला भेटलं बापा. चल मोहिनीची तब्येत कशी आहे पाहू, पहिले मोहिनीले भेटू. चल लेकरं पाहू, मोहिनीले पाहू. चल तू जाय पहिले, जाय. आता सध्या तिले तुला लय गरज आहे. तू तिच्या जवळ थांब 2-4 दिवस. अजिबात त्या फॅक्टरीच्या काही फिरून नको पाहू. आता बाबू तिले तुला लय गरज आहे. तिला तू दिसला की तिला आधार वाटते. जाय तू पहिले. ते तुले शोधत असेल. तिले शुद्ध नाही येत, थोड्या वेळासाठी येत नाही शुद्ध. तरी ते तू तर ती असला की तिले जाणवते तर खरी. काय रवी काका झाला? अभिनंदन. अरे रश्मीले फोन करणार रे? हो रे करतो ना पप्पा, रश्मीले फोन करतो ना. तू पप्पा झाला पप्पा, अभिनंदन. करतो तिला फोन करतो ना, तिला सांगतो ना तू काकू झाली म्हणून. तिला तर मग झालता फोन. मला सांगता करे. लावतो तिला फोन लावतो. काय करा माय पा इन बाई, सुटली मया. तिकडे लागे लेकराचा लढाचा आवाज नाही आला तर पहा ना गेले कसं वाटून राहिलं. अरे बाबा लढतच असतात लेकरं. मग काऊन म्हणतात ते इन बाई, पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. पागशी बरोबर मया सुट्टी. काय झालं ते लढून कोण राहिले नर्स? मी म्हटलं ते बाळ रडून कोण राहिले? अरे बाबा रडत असतात ना लेकरं, काय करा माय.